पंढरपुरात असणारी विठ्ठल मूर्ती ही मूळ मूर्ती नाही असं काही इतिहासकारांचं मत आहे. सुरुवातीला या दोन मूर्त्या पहा. डावीकडील मूर्ती ही पंढरपुरात असणारी मूर्ती आहे, तर उजवीकडील मूर्ती ही सोलापुरातील माढा गावातली आहे. माढा गावात असणारी मूर्ती हीच मूळ मूर्ती आहे असं काही इतिहासकारांचं मत आहे. 1513 मध्ये निजाम आदिलशहा यांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा मूर्ती विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने मूर्ती पंढरपूरहून विजयनगरला नेली. 1530 मध्ये विजयनगरवर आक्रमण झाल्यानंतर एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला आणली असं त्यांनी अभंगात लिहून ठेवलं. पुढे 1649 मध्ये अफजल खानाने शिवरायांना आव्हान देण्यासाठी मंदिरे तोडण्यास सुरुवात केली. तेव्हा मूर्ती पंढरपूर पासून 54 किलोमीटर असणाऱ्या सोलापूर मधील माढा गावात आणली गेली व पुढे अफजल खानाच्या वधानंतर ती पंढरपूरला आणण्यात आली. नंतर औरंगजेब महाराष्ट्रात आल्यानंतर मूर्ती एकदा हलवण्यात आली होती. एकदा एका वैराग्याने मूर्तीच्या पायावर दगड मारला तेव्हा मूर्तीचा पाय थोडा भंगला गेला होता. मूर्ती बऱ्याच वेळा हलवली गेली व आणली गेली, यामुळे मूर्ती व्यवस्थित राहण्याची शक्यता जरा कमीच आहे. हिंदू धर्मात मूर्तीला थोडी जर इजा झाली तर मूर्तीचं विसर्जन केलं जातं असं मत डॉक्टर सतीश कदम यांचं आहे. अजून एक इतिहासकार डॉक्टर रामचंद्र ढेरे यांनी 1980 मध्ये एक संशोधन केलं. ते वादग्रस्त ठरलं होतं. त्यांनी काही दाखले मांडून व अभ्यास करून सांगितलं होतं की पंढरपुरात असणारी मूर्ती ही यादवकालीन मूर्ती नाही, तर माढा येथे असणारी मूर्ती ही मूळ मूर्ती आहे. माढा गावात असणाऱ्या मूर्तीचं वर्णन हे विठ्ठल मूर्तीशी मिळतं जुळतं आहे. याचं उदाहरण विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाल, हृदयी कमळ मंत्रसिद्ध, दिगंबर मूर्ती गोजरी सावळी, तोडी पाया वाळी मनगटी. याचा अर्थ हृदयावर म्हणजे छातीवर मंत्र असणारी, दिगंबर स्वरूपातली, पायात तोडे व हातात वाळे असणारी मूर्ती असं वर्णन संत सावता महाराजांनी करून ठेवलं आहे. पंढरपुरात जी मूर्ती पाहिली गेली त्याच मूर्तीचं असं वर्णन करून ठेवलं गेलं असावं असं इतिहासकारांचं मत. अजून पांडुरंग महात्म्यामध्येही हृदयावर म्हणजे छातीवर मंत्र असल्याचा उल्लेख केला गेला आहे. संतांनी असं वर्णन पंढरपुरात पाहिलेल्या मूर्तीशी करून ठेवलं असावं असं मत इतिहासकारांचं आहे. आणि हे वर्णन पंढरपुरातील मूर्तीशी जुळत नाही, तर माढा गावात असणाऱ्या मूर्तीशी हुबेहूब जुळतंय. माढा गावात जी मूर्ती आणली गेली असावी त्याच मूर्तीची प्रतिकृती माडेकरांनी स्थापन केली असावी असं डॉक्टर ढेरे व इतिहासकार राजवाडे यांचं मत आहे.